सशस्त्र क्रांतिकारी चळवळ या पाठाच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. चला, आता आपण बघतोय की लाला हरदयाळ, भाई परमानंद, डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे इत्यादी क्रांतिकारक या संघटनेचे प्रमुख नेते होते. आणि गदर म्हणजे काय, तर गदर म्हणजे विद्रोह. आणि गदर हे या संघटनेच्या मुखपत्राचं नाव होतं. आणि या मुखपत्रातूनच ब्रिटिश राजवटीचं भारतावरील दुष्परिणाम विशद करण्यात येत. भारतीय क्रांतिकारकाच्या साहसी कृत्यांची माहिती सांगितली जाईल. आणि अशा प्रकारे राष्ट्रप्रेम व सशस्त्र क्रांती यांचा संदेश गदर या मुखपत्राने भारतीयांना दिला. आणि ब्रिटिश विरोधी उठाव करण्यासाठी गदर संघटनेच्या नेत्यांनी युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेण्याचे ठरवले. त्यांनी पंजाबमध्ये ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्यासाठी योजना आखली. लष्करामधल्या भारतीय सैनिकांना उठावात सामील होण्यासाठी उदयुक्त केले. रासबिहारी बोस आणि विष्णू गणेश पिंगळे यांनी उठावाचं नेतृत्व करावं असं ठरलं. पण फितुरीमुळे ब्रिटिशांना या योजनेचा सुगावा लागला. त्या काळात काही फितुरी पण केली जाईल. पुढे बघूया. पिंगळे पोलिसांच्या हाती सापडले आणि त्यांना फाशी देण्यात आली. रासबिहारी बोस मात्र निसटून जाण्यात यशस्वी झाले. जपानमध्ये जाऊन त्यांनी आपलं क्रांती कार्य हे सुरूच ठेवलं. युद्ध काळामध्ये परदेशात अन्यत्रही क्रांतिकारी चळवळ ही कार्यरत होती. बघा विद्यार्थी मित्रांनो, कशा रीतीने हे क्रांतिकारी संपूर्ण चळवळ चालू होती. बर्लिनमध्ये वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेन दत्त आणि हरदयाळ यांनी जर्मन परराष्ट्र खात्याच्या सहकार्यानं ब्रिटिश विरोधी योजना आखल्या. सन 1915 मध्ये महेंद्र प्रताप, बरकतुल्ला आणि ओबितुल्ला सिंधी यांनी काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापनाच केली होती. आता आपण बघूया काकोरी कट. सरकारच्या दडपशाहीने क्रांतिकारी चळवळ जवळजवळ संपुष्टातच आली नाही. मग काय झालं, तर गांधीजींनी असहकार चळवळ ही स्थगित केल्यानंतर अनेक तरुण हे क्रांती मार्गाकडे वळले. चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, योगेश चॅटर्जी, सचिंद्रनाथ सन्याल इत्यादी क्रांतिकारक हे सगळे एकत्र आले. क्रांतिकार्याला लागणारा पैसा हा जमवण्यासाठी त्यांनी रेल्वेमधून नेला जाणारा सरकारी खजिना, परत एकदा सांगते, क्रांतिकार्याला लागणारा पैसा हा जमवण्यासाठी त्यांनी रेल्वेतून नेला जाणारा संपूर्णपणे सरकारी खजिना 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी या उत्तर प्रदेशातील रेल्वे स्टेशन जवळ लुटला. यालाच काकोरी कट म्हटलं जात. सरकारनं तत्काळ कारवाई करून क्रांतिकारकांना अटकेत टाकलं. त्याच्यानंतर खटले चालवण्यात आले. अशफाक उल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, राजेंद्र लहरी यांना फाशी देण्यात आली. चंद्रशेखर आझाद मात्र पोलिसांच्या हाती सापडले नाही. त्याच्यानंतर आला आपला मुद्दा, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. समाजवादी विचारांनी प्रभावित झालेल्या तरुणांनी देशव्यापी क्रांतिकारी संघटना उभी करण्याचं ठरवलं. मग त्याच्यामध्ये चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव इत्यादी तरुण यामध्ये प्रमुख होते. आणि हे सर्व क्रांतिकारक धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे असे होते. 1928 साली दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या बैठकीमध्ये या तरुणांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. पुढे भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून पूर्णपणे मुक्त करणं हे या संघटनेचं उद्दिष्ट होतं. त्याचबरोबर तिला शेतकरी कामगारांचं शोषण करणारी अन्यायी सामाजिक, आर्थिक आणि व्यवस्थाही उलथून टाकायची होती.
आता सामाजिक न्यायावर व समतेवर आधारित समाज निर्माण करणाऱ्याला भगतसिंग यांनी महत्व दिलं. मग शस्त्र गोळा करणं आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करणं ही कामं या संघटनेच्या स्वतंत्र विभागाकडे सोपवली होती. आणि या विभागाचं नाव होतं हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी आणि तिचे प्रमुख होते चंद्रशेखर आझाद. आता या संघटनेच्या सदस्यांनी अनेक क्रांतिकारक अशी कृत्य केली. भगतसिंग व राजगुरू यांनी लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सॉल्डर या अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले. नागरी हक्कांची पायमल्ली करणारी 2 विधेयक यावेळी सरकारनं मध्यवर्ती आपल्या विधिमंडळामध्ये दाखल केली होती. तर आता आपण काय शिकलो या अंतर्गत आपण बघूया की टिपालिहामध्ये काकोरी कट आणि हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन अर्थात ह्याची उत्तरं तुम्हाला तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायची. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.